श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ज्वेलरी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आजची ही खास व्हिडिओ मी बिगिनर्ससाठी घेऊन आलेली आहे. ज्यांना आरीवर्क शिकायचं आहे किंवा ज्यांना आरीवर्क शिकण्याची आवड आहे, पण आरीवर्क शिकताना पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही आहे, किंवा जर आपल्याला आरीवर्क शिकायचं आहे तर आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल असायला हव्यात, आपल्या आरीवर्क किटमध्ये कोणकोणतं मटेरियल आपल्याकडे असायला हवं हे सर्वांनाच माहीत नसतं. तर ही खास व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच घेऊन आलेली आहे की तुम्ही जर आरीवर्क शिकत असाल तर तुमच्या किटमध्ये सुद्धा ह्या गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण आरीवर्क शिकत असतो त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आधी शिकतो. सो त्यासाठी तर इथे मी आपल्या किटमध्ये कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल असायला हव्यात त्याची मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीचं नाव आहे, त्याला काय म्हणतात, त्या प्रत्येक मटेरियलचं नाव काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि जर तुम्हाला काही क्वरीज असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईन. सो आता तुम्हाला इथे दिसतच असेल की मी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. सो प्रत्येक जी गोष्ट आहे ती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या शेपची आहे आणि त्याला वेगवेगळं नावसुद्धा आहे. सो आरीवर्क शिकताना पहिले आपण शिकतो ते म्हणजे चेन स्टिच. सो चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला जरी थ्रेडचा वापर करायचा असतो. सो आता इथे तुम्हाला हा दिसत असेल, हा आहे जरी थ्रेड. सो जेव्हा आपण आरीवर्क शिकण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला पहिले आरीवर्कमध्ये चेन स्टिच कशी करायची ते शिकवलं जातं. कारण चेन स्टिच हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आरीवर्कमध्ये. सो चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला ह्या जरी थ्रेडचा वापर करायचा असतो. सो हा आहे जरी थ्रेड. ह्याने खूप सुंदर असं आपण वर्क करू शकतो आणि हा हाताला यायलासुद्धा खूप इझी आहे. आणि हा आहे जरी थ्रेड, हा आहे गोल्डन जरी थ्रेड. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलरचे शेड अवेलेबल आहेत. सो आपल्याला जास्त करून गोल्डन जरी थ्रेडचा वापर करायचा असतो सुरुवातीला. सो हा जरी थ्रेड तुमच्या किटमध्ये असायलाच हवा, कारण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सो हा झाला जरी थ्रेड. याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट येतात. सो हा आहे जरी थ्रेड. त्याच्यानंतर हा आहे नायलॉन थ्रेड. जेव्हा आपण बीडचं वर्क करतो, जेव्हा आपलं चेन स्टिच वगैरे पूर्ण शिकून होतं जरी थ्रेडने, त्याच्यानंतर आपल्याला बीड लोड करायचे असतात. सो बीड लोड करण्यासाठी आपल्याला ह्या नायलॉन थ्रेडचा वापर करायचा असतो. नायलॉन थ्रेड दिसायला एकदम ट्रान्सपरंट असतो, पातळ असतो आणि खूप जास्त मजबूत असतो. त्याच्यामुळे ह्याचा जर तुम्ही वापर केलात तर हा जो थ्रेड आहे हा खूप सुंदर अशी फिनिशिंग देतो आणि आपल्या कपड्यावरती अजिबात कुठेही दिसत नाही. आणि जर तुम्ही नेटवरती वर्क करत असाल तर नेटवरतीसुद्धा तुम्ही जर ह्या नायलॉन थ्रेडचा वापर केलात तर तोसुद्धा त्याच्यामध्ये दिसण्यात येत नाही. आपला जो नॉर्मल सेविंग थ्रेड असतो तो जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती किंवा नेटवरती वापरलात तर तो आपल्याला दिसतो, तो पूर्ण दिसण्यात येतो. तसा हा नायलॉन थ्रेड आहे, हा ट्रान्सपरंट थ्रेड आहे. ह्याने आपले जे बीड आहेत ते एकदम परफेक्ट सिक्युअर होऊन जातात आपल्या कपड्यामध्ये, आपल्या ब्लाऊजवरती. सो हा आहे नायलॉन थ्रेड. बीड लोड करण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. त्याच्यानंतर आता इथे आहे, हे आहेत शुगर बीड. हे शुगर बीड एकदम छोट्या साईजचे शुगर बीड असतात आणि ह्याचं जे पॉईंट असतं शुगर बीडचं ते पॉईंटसुद्धा खूप छोटं असतं, पण ह्याने खूप सुंदर अशी आपण डिझाईन क्रिएट करू शकतो. जेव्हा आपण नायलॉन थ्रेडचा वापर करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला शुगर बीड लोड कसे करायचे हे शिकवलं जातं. सो त्यासाठी आपल्याला इथे शुगर बीडचा वापर होतो. सो हे आहेत शुगर बीड. त्याच्यानंतर हे आहेत बीड. सो हे जे बीड आहेत ते एका धाग्यामध्ये येतात, म्हणजे पूर्ण आपल्याला ती माल मिळते. पण हे आता मी इथे वापरलेले आहे, त्याच्यामुळे जे बाकी राहिले होते ते मी आता तुम्हाला इथे दाखवते. सो हे आहेत 4 mmचे गोल्डन बीड. गोल्डन बीडमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत, वेगवेगळं मेजरमेंट आहे. सो हे आहेत गोल्डन बीड जे की 4 mmचे गोल्डन बीड आहेत. त्याच्यानंतर हे आहेत गोल्डन बीड. हे 3 mmचे गोल्डन बीड आहेत. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मेजरमेंटमध्ये mmमध्ये बीड मिळून जातील. सो हे आहेत गोल्डन बीड जे की 3 mmचे आहेत. सो स्टार्टिंगला आपल्याला शुगर बीड, गोल्डन बीड
हे लोड कसे करायचे हे शिकवलं जातं. सो त्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर इथे हे आहेत राईस बीड, जे की तांदळाच्या आकारासारखे दिसतात म्हणून त्यांना राईस बीड म्हणतात. सो हे राईस बीड आहेत, हे सुद्धा एका मालेमध्ये आपल्याला मिळतात. सो हे राईस बीडने सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला हे राईस बीड लोड कसे करायचे हे शिकवलं जातं. सो त्यासाठी आपल्याला राईस बीडसुद्धा आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे, कारण ह्याचासुद्धा आपण वापर करतो आपल्या आरीवर्क ब्लाऊजमध्ये. सो स्टार्टिंगला राईस बीड कसे लोड करायचे हे सुद्धा आपल्याला शिकवलं जातं. सो त्यासाठी आपल्याला राईस बीडसुद्धा लागतात आपल्या किटमध्ये. सो त्याच्यानंतर आता इथे आपले आहेत ड्रॉप शेप बीड, ज्याला वेट शेप बीड असं सुद्धा म्हणतात. सो मी तुम्हाला मगाशी माल म्हणत होते. सो अशा मालेमध्ये गोल्डन बीड, राईस बीड आपल्याला मिळतात जेव्हा आपण ते शॉपमधून बाय करतो. सो हे आहे ड्रॉप शेप बीड. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की हे चांगल्या क्वालिटीचे आहेत की लो क्वालिटीचे आहेत, हे समजण्यासाठी आपण त्याला असं हातावरती फिरवून बघायचं. जर तुम्हाला तुमच्या हातावरती एकदम डार्क अशी चमकी लागत असेल किंवा ह्याचा पूर्ण कलर लागत असेल तर समजून जायचं की ही लो क्वालिटी आहे. पण आता मी इथे तुम्हाला हातावरती फिरवून दाखवते, अजिबातच माझ्या हाताला ह्याचा कलर किंवा ह्याची चमकी लागत नाही आहे. ह्याचा अर्थ तुम्ही बघू शकता अजिबातच लागलेली नाही आहे. ह्याचा अर्थ हे जे आपले ड्रॉप शेप बीड आहेत ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. सो हे आहेत ड्रॉप शेप बीड. ह्याचंसुद्धा आपण स्टार्टिंगला ड्रॉप शेप बीड लोड कसे करतात हे आपल्याला शिकवलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला ड्रॉप शेप बीडचासुद्धा वापर होतो. त्याच्यानंतर इथे आहेत हे व्हाईट पर्ल बीड. हे आहेत व्हाईट पर्ल बीड, ते सुद्धा एका मालेमध्ये आहेत. सो अशी माल आपल्याला मिळते. सो हे आहेत व्हाईट पर्ल बीड. याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे. याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठी साईजसुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये. जसे गोल्डन बीडमध्ये साईज येतात तसेच पर्ल बीडमध्ये सुद्धा येतात. याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पर्ल बीडसुद्धा मिळेल आणि ऑफ व्हाईट पर्ल बीडसुद्धा मिळतो, ज्याचा कलर नॉर्मल असं डल असतो, मोती टाईप. सो ते सुद्धा आपल्याला आरीवर्कमध्ये शिकण्यासाठी गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला लोड कसं करायचं व्हाईट पर्ल बीड ते शिकवलं जातं. त्याच्यानंतर आता इथे जरदोसी आहे. तुम्ही बघू शकता की माझ्याकडे सिल्वर आणि गोल्डन ह्या 2 शेडच्या जरदोसी आहेत. सो जरदोसीसुद्धा आपल्याला आपल्या आरीवर्कच्या किटमध्ये सुरुवातीला ठेवणं गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण पूर्ण आरीवर्क शिकण्यासाठी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये जरदोसी लोड कशी करायची हे सुद्धा आपल्याला शिकवलं जातं. सो जरदोसी आपण नॉर्मल निडलने सुद्धा लोड करतो किंवा आरीवर्कमध्ये जी 24 नंबरची निडल येते त्यानेसुद्धा तुम्ही जरदोसी लोड करू शकता. आरीवर्कमध्ये 24 नंबरच्या निडलमधून आपल्याला जरदोसी लोड करता येते. जर तुमच्याकडे 24 नंबरची निडल नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली सेविंग थ्रेडची जी निडल असते त्यानेसुद्धा तुम्ही इझिली वर्क करू शकता. सो इथे आपली ही आहे सिल्वर जरदोसी आणि त्याच्यानंतर ही आहे गोल्डन जरदोसी. सो या दोन्ही जरदोसी कशा लोड करायच्या हे आपल्याला आरीवर्कमध्ये शिकवलं जातं. सो या जरदोसीला स्टार्टिंगला आपण लीफ डिझाईन कसं करायचं ते आपल्याला शिकवलं जातं किंवा त्याच्यानंतर फूल आपलं फिलअप कसं करायचं ते शिकवलं जातं. फ्रेंच नोट कशी मारायची ते शिकवलं जातं. सो त्यासाठी आपल्याला जरदोसी आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे. सो गोल्डन आणि सिल्वर अशा 2 जरदोसी माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता हे आहेत गोल्डन कट पाईप बीड. सो हे आहेत गोल्डन कट पाईप बीड आणि तसेच माझ्याकडे इथे सिल्वर कट पाईप बीडसुद्धा आहे. सो हे गोल्डन कट पाईप बीड आणि हे सिल्वर कट पाईप बीड हे सुद्धा आपल्याला आपल्या आरीवर्कमध्ये सुरुवातीला लोड कसे केले जातात ते शिकवलं जातं किंवा ह्याने तुम्ही फूल क्रिएट कसं करायचं किंवा आपले जे लीफ असतात ते फिल कसे करायचे ते सुद्धा ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. सो तुम्ही कट पाईप बीड, सिल्वर आणि गोल्डन कट पाईप बीडचा तुम्ही वापर फूल फिलअप करण्यासाठी किंवा सुंदर असा आपला जो पान असतो तो पान काढण्यासाठी ह्याचा वापर होतो. सो त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता की हे ड्रॉप शेप बीड आहेत गोल्डन शेडमध्ये, जे की छोट्या साईजचे आहेत. सो याचा वापर आपल्याला बुट्टावर जेव्हा आपण शिकतो, हे सर्व शुगर बीड, गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर जेव्हा आपली बुट्टावर शिकण्याची जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपल्याला ह्या ड्रॉप शेप बीडचा वापर होतो. हे ड्रॉप शेप बीड आपण चिटकवून ह्याच्याभोवती
आपले जे गोल्डन बीड, शुगर बीड आणि हे सर्व आहे ते ह्याच्याभोवती कसं आपण स्टिच करू शकतो किंवा ह्याच्याभोवती आपण ते कसं लोड करायचं परफेक्ट शेपमध्ये हे आपल्याला शिकवलं जातं. सो इथे आता तुम्ही ड्रॉप शेप बीड बघू शकता की ड्रॉप शेप बीडचा आकार कसा आहे. सो हा परफेक्ट आकार आपल्याला आपल्या शुगर बीडने किंवा गोल्डन बीडने क्रिएट करायचा असतो. सो तो कसा क्रिएट करायचा हे सुद्धा याच्यामध्ये शिकवलं जातं. सो त्यासाठी आपल्याला ड्रॉप शेप बीडचा वापर करायचा असतो. सो या ड्रॉप शेप बीडमध्ये तुम्ही बघू शकता की इथे माझ्याकडे मोठ्या साईजमध्ये सुद्धा ड्रॉप शेप बीड अवेलेबल आहेत. म्हणजे छोटी साईज करून झाल्यानंतर मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला शिकायचं असतं की बीड कसे लोड करायचे. सो त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला एक पेन्सिल दिसत असेल. सो ही आहे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. जेव्हा आपण आरीवर्कमध्ये कोणते डिझाईन वगैरे क्रिएट करतो शिकण्यासाठी, सो तुम्हाला जर फूल काढायचं असेल तर तुम्ही याने फूल काढून या व्हाईट ग्लास मार्किंगने तुमच्या कपड्यावरती फूल क्रिएट करून त्याच्याभोवती तुम्ही गोल्डन बीड, शुगर बीडने डिझाईन क्रिएट करू शकता. किंवा जेव्हा आपण आरीवर्क आपलं कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपल्याला ब्लाऊजवरती मार्किंग करायचं असतं तेव्हासुद्धा आपल्याला ह्या पेन्सिलचा वापर होतो. कारण ही व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल आहे. तुम्ही नॉर्मल आपला कॉटन आणि पाणी घेतलं तर त्याने जर पुसलं तुम्ही तर ह्याचे डाग इझिली निघून जातात आपल्या ब्लाऊज पीसवरचे. सो ह्याचा वापर त्यासाठी सुद्धा केला जातो. सो ही आहे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. सो त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला ह्या निडल दिसत असतील. सो ह्या आहेत आपल्या नॉर्मल सेविंग निडल, ज्यातून आपण नॉर्मल आपला जो सेविंग थ्रेड असतो तो आपण ह्याच्यामधून लोड करून ह्याने आपल्याला हवं ती गोष्ट आपण लोड करून घेऊ शकतो. सो जर तुम्हाला जरदोसीचा वापर करायचा असेल तर तुम्ही एकदम अशा बारीक साईजमधल्या निडलचा वापर करा. कारण जरदोसीचा पॉईंट खूप छोटा असतो, त्याच्यामुळे आपल्याला जरदोसी जेव्हा लोड करायची असते तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये एकदम बारीक पॉईंटची निडल घ्यायची असते. तुम्ही बघू शकता त्याचा टोक एकदम छोटा आहे आणि निडल एकदम मोठी आहे आणि साईजने सुद्धा एकदम पातळ आहे. सो अशा निडलचा तुम्ही जरदोसी वगैरे वर्क करण्यासाठी वापर करू शकता. किंवा आपल्याला आरीवर्कमध्ये लटकन कसे लावायचे हे सुद्धा शिकवलं जातं. सो त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या निडलचा वापर करू शकता. कारण ह्या निडलमधून आपले जे शुगर बीड आहे त्याचा पॉईंटसुद्धा खूप छोटा असतो, त्याच्यामुळे आपले शुगर बीडसुद्धा ह्याच्यातून इझिली लोड होतील लटकन क्रिएट करण्यासाठी. आणि जर आपल्याला एकदम मोठ्या साईजचे जे आपले लटकन असतात एकदम मोठ्या साईजमध्ये आपण क्रिएट करतो, सो त्यासाठी सुद्धा ह्याचा आपल्याला वापर होतो. कारण ह्याच्यामध्ये बरेचसे बीड राहतात. कारण ह्याच्यामध्ये जो स्टोरेज आहे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मोठे लटकन क्रिएट करण्यासाठी घ्याल तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ह्या निडलचा वापर करा. कारण ह्याने मोठे लटकन पटापट क्रिएट होतात त्यासाठी. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला दिसत असेल, हा आहे सीम रिपर. जेव्हा आपण आपला ब्लाऊजवरती किंवा आपल्याला कटवर्क जेव्हा आपण आरीवर्कमध्ये शिकतो किंवा आपण जेव्हा फूल वगैरे क्रिएट करतो त्याला आपण नेट वगैरे लावतो किंवा आपण जेव्हा बॅकनेकचं कट वगैरे शिकतो स्टार्टिंगला, तेव्हा त्याचं जे नेट आहे ते कट करण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर होतो. एकदम इझिली आपण ह्याला यूज करू शकतो जे नेट आहे ते कट करण्यासाठी. सो त्यासाठी आपल्याला ह्याचा वापर होतो नेट वगैरे कट करण्यासाठी स्टार्टिंगला. किंवा आपण कटवर्क वगैरे शिकतो तेव्हासुद्धा ह्याचा वापर होतो नेट वगैरे कट करण्यासाठी. त्याच्यानंतर आता हा आहे कार्बन पेपर. सो हा आहे येलो कार्बन पेपर. तुम्ही व्हाईट किंवा येलो हे दोनच शेड यूज करू शकता. कारण आपण आपल्या ब्लाऊजवरती व्हाईट आणि येलो कार्बन पेपरचाच वापर करतो. जेव्हा तुम्हाला डिझाईन वगैरे ट्रेस करायची असते तेव्हा तुम्ही व्हाईट कार्बन पेपर किंवा येलो कार्बन पेपरचाच वापर करा. सो इथे व्हाईट किंवा येलो कार्बन पेपर तुम्ही यूज करू शकता ब्लाऊजवरती डिझाईन ट्रेस करण्यासाठी. किंवा स्टार्टिंगला जर तुम्हाला कोणती डिझाईन शिकायची असेल तर ती ट्रेस करून तुम्ही ह्याचा वापर करू शकता ब्लाऊजवरती ट्रेसिंग करण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, कार्बन पेपर आणि आपल्याला बटर पेपर लागणार आहे, त्याच्यावरती आपण ठेवून ट्रेसिंग करू शकतो डिझाईन. सो त्यासाठी आपल्याकडे कार्बन पेपर येलो किंवा व्हाईट आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे गोल्डन सिक्वेन्स दिसत आहेत. सो ह्या सिक्वेन्सचा वापरसुद्धा आपल्याला आरीवर्कमध्ये सुरुवातीला करायचा असतो. सो गोल्डन सिक्वेन्समध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत शिकण्यासारखे. गोल्डन सिक्वेन्ससुद्धा वेगवेगळ्या टाईप्समध्ये लोड केले जातात. ह्याचेसुद्धा बरेचसे टाईप आहेत लोड करण्याचे. सो स्टार्टिंगला आपल्याला गोल्डन सिक्वेन्सचा वापर होतो शिकण्यासाठी. तुम्ही गोल्डन आणि सिल्वर दोन शेडचे सिक्वेन्स अवेलेबल आपल्या किटमध्ये असायला हवेत. सो तुमच्या किटमध्ये गोल्डन आणि सिल्वर सिक्वेन्स तुम्ही ठेवू शकता. कारण आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे कलर शेड अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जो कलर हवा तो तुम्ही तुमच्या किटमध्ये ठेवू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे पार्ट आहेत, बरेचसे टाईप्स आहेत लोड करण्याचे. सो त्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर आता इथे आहे पायपिंग थ्रेड. सो इथे आता माझ्याकडे हा कट केलेला आहे. पायपिंग थ्रेडचा सुद्धा आपल्याला एक पूर्ण बंडल मिळतो. धागा जसा आपला असतो तसा बंडल मिळतो पूर्ण. सो हा आहे आपला पायपिंग थ्रेड. जेव्हा आपण ब्लाऊजवरती आपल्याला जेव्हा क्रॉस लोडिंग वगैरे करायची असते तेव्हा आपल्याला ह्याचा वापर होतो. कारण ते छान बाउन्सी लूक येण्यासाठी आपण पहिले ह्याला चिटकवतो आणि याच्यावरती आपण क्रॉस लाईनमध्ये शुगर बीडने, गोल्डन बीडने ह्याला छान फील करून घेतो, ज्याच्यामुळे खूप छान बाउन्सी असा लूक येतो. सो आरीवर्कमध्ये जेव्हा आपण पायपिंग करायला घेतो शुगर बीड किंवा गोल्डन बीडने, तेव्हा आपल्याला ह्या पायपिंग थ्रेडचा वापर होतो. कारण ह्याला आपण आधी फॅब्रिक ग्लूने चिटकवायचं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती आपण वर्क करायला सुरुवात करायची. तुम्ही ब्लाऊजवरती बघितलं असेल पायपिंग केलेलं शुगर बीडने वगैरे, खूप सुंदर असं ते पायपिंग दिसतं आपल्या ब्लाऊजवरती. सो त्यासाठी आपल्याला ह्या पायपिंग थ्रेडचा वापर होतो. सो त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला ह्या निडल दिसत असतील, तर ह्या आहेत आपल्या आरी वर्कच्या निडल, आरी निडल. सो माझ्याकडे 2 आरी निडल अवेलेबल आहेत. सो पहिले आपण ही 14 नंबरची निडल बघूयात. सो ही आहे 14 नंबरची म्हणजे 0.5 mm निडल. हिचा वापर आपण चेन स्टिच करण्यासाठी करतो. सो जेव्हा आपण स्टार्टिंगला जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा जरी थ्रेडसाठी आपल्याला 14 नंबरच्याच निडलचा वापर करायचा असतो. सो जरी थ्रेडने आपल्याला जेव्हा चेन स्टिच करायची असते तेव्हा आपल्याला ह्या 14 नंबरच्या निडलचा वापर करायचा असतो. सो जेव्हा तुम्ही जरी थ्रेडने वर्क करायला घ्याल तेव्हा आपल्याला 14 नंबरची निडल आपल्याजवळ आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे. सो 14 नंबरच्या निडलचा वापर फक्त जरी थ्रेड वर्क करण्यासाठी होतो, म्हणजे चेन स्टिच, जरी थ्रेडने चेन स्टिच करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर ही आहे आपली 23 नंबरची निडल म्हणजे 0.45 mm निडल. जेव्हा आपण नायलॉन थ्रेडचा वापर करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला बीड लोड करायचे असतात. सो नायलॉन थ्रेड जेव्हा आपण घेतो बीड लोड करण्यासाठी तेव्हा आपल्याला 23 नंबर म्हणजे 0.45 mm निडल चा वापर आपण करतो. कारण जेव्हा बीड लोड करायचे असतात तेव्हा आपल्याला बीड लोड करण्यासाठी 23 नंबरचीच निडल वापरायची असते. सो माझ्याकडे ही 23 नंबरची निडल आहे जी मी नायलॉन थ्रेडने बीड लोड करण्यासाठी याचा वापर करते. सो जेव्हा तुम्हाला बीड लोड करायचे असतात तेव्हा तुम्हाला 23 नंबरची निडल यूज करायची असते. सो 14 नंबरची निडल जरी थ्रेडने चेन स्टिच करण्यासाठी आणि ही 23 नंबरची निडल नायलॉन थ्रेडने जे आपले गोल्डन बीड आहेत ते बीड लोड करण्यासाठी होतो. तर आता हे आहेत आपले कुंदन जे की स्मॉल साईजचे आहेत आणि ड्रॉपशेप चे हे कुंदन आहेत. सो हे आहे ड्रॉपशेप कुंदन जे की स्मॉल साईजचे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा बुट्टा वगैरे वर्क करण्यासाठी शिकतो तेव्हा आपल्याला ह्याचा वापर होतो. सो ड्रॉपशेप बीडमध्ये आपल्याला राऊंड शेप, स्क्वेअर शेप, आय शेप आणि ड्रॉप शेपचा कुंदनचा वापर आपल्याला जास्त होतो. कारण जेव्हा आपण बुट्टा वर्क वगैरे करण्यासाठी घेतो आरी वर्कमध्ये तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला हे चार कुंदन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो आपल्याला जेव्हा स्टोनला बुट्टा वगैरे करायचा असेल, शुगर बीडने वर्क कसं करायचं हे शिकण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो. किंवा जर आपलं आरी वर्क शिकून झाल्यानंतर आपल्याला जर कोणती डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या कुंदनचा वापर होतो. त्याच्यानंतर इथे आहे ही स्टोन चेन. सो ही बघू शकता, ही आहे गोल्डन स्टोन चेन.
सो ह्या स्टोन चेनचा सुद्धा आपल्याला आरीवर्कमध्ये स्टार्टिंगला वापर होतो. ही स्टोन चेन तुम्ही 2 प्रकारे चिटकवू शकता. पहिले तर तुम्ही ही फॅब्रिक ग्ल्यूने चिटकवू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जर ही चिटकवायची नसेल तर तुम्ही हिला आपली जी 23 नंबरची निडल आहे त्याने आणि नायलॉन थ्रेडने हिला तुम्ही छान स्टिचसुद्धा करू शकता फॅब्रिकवरती. सो ही सुद्धा तुम्ही 2 टाईपमध्ये यूज करू शकता. सो ह्याचा वापर स्टार्टिंगला आपली जी आरीवर्कची निडल आहे त्याने हिला स्टिच कसं करायचं हे सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला शिकवलं जातं किंवा आपल्याला जर कोणती डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो. ह्याने खूप सुंदर असा लुक येतो. सो ही आहे गोल्डन स्टोन चेन. त्याच्यानंतर आता इथे आहेत आपले मिरर डिफरंट टाईप्सचे, डिफरंट शेपचे आणि डिफरंट साईजचे आहेत. सो याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे शेप अवेलेबल आहेत. सो हे आहेत मिरर जे की आपल्याला बुट्टा वर्क वगैरे करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो किंवा ह्याच्याभोवतीसुद्धा बीड लोड कसे करायचे हे शिकवलं जातं, जरदोसी लोड कशी करायची हे शिकवलं जातं किंवा एम्ब्रॉयडरी थ्रेड ह्याच्याभोवती कसा सिक्युअर करायचा, एम्ब्रॉयडरी थ्रेडने ह्याला कसं फिक्स करायचं हे सुद्धा शिकवलं जातं. सो त्यासाठी इथे आपल्याला मिरर वर्कसुद्धा लागतं. सो इथे माझ्याकडे मिररसुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे 2 ग्ल्यू अवेलेबल आहेत. ते म्हणजे पहिलं आहे फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू आणि दुसरं आहे B7000 ग्ल्यू. सो ह्याचा वापर आपण बीड चिटकवण्यासाठी किंवा स्टोन चेन चिटकवण्यासाठी आपण याचा वापर करतो किंवा कुंदन चिटकवण्यासाठी करतो आणि याचा वापरसुद्धा बीड कुंदन वगैरे चिटकवण्यासाठीच करतो. पण आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिफरंट सांगते. हा आहे फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू. सो आपण पहिले ह्याच्याबद्दल बोलूया. सो हा आहे फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू जो की आपण स्टोन चेन किंवा आपले जे बीड आहेत, कुंदन आहेत, स्टोन आहेत ते चिटकवण्यासाठी आपण याचा वापर करतो. हा जो ग्ल्यू आहे तो एकदम ट्रान्सपरंट आहे, म्हणजे तुमच्या कपड्यावरती कुठे लागला तर हा दिसण्यात येत नाही. हा ट्रान्सपरंट ग्ल्यू आहे. सो ह्याने तुम्ही बीड वगैरे चिटकवू शकता. पण जर तुम्ही ह्याचा वापर करत असाल तर आपले जे बीड स्टोन आपण चिटकवलेले आहेत ते सुकण्यासाठी आपल्याला 1 ते 5 मिनटं वाट बघावी लागते. सो ते सुकल्यानंतरच आपल्याला वर्क करायचा असतो. त्याचा वापर आपण कुंदन वगैरे चिटकवण्यासाठी करतो. सो ह्याने काय होतं, ह्याचा जर तुम्ही वापर केला तर आपले जे बीड आहेत ते डल होत नाही. काय होतं, आपण जेव्हा चिटकवतो तेव्हा त्याची जे खालचं कोटिंग असतं ते डल होत जातं, पण ह्याने डल होत नाही. सो हे आहे फॅब्रिक ग्ल्यू. त्याच्यानंतर आता आपण ह्या B7000 ग्ल्यूबद्दल बोलूयात. सो हा B7000 ग्ल्यू एकदम क्विक असा सुकणारा आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याचा वापर बीड वगैरे चिटकवण्यासाठी करत असाल तर ह्याचा जर तुम्ही वापर केला तर हा सुकण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागत नाही. एकदम इझिली हा 1-2 सेकंदमध्ये सुकून जातो. पण जर ह्याचा डाग तुमच्या ब्लाऊजवरती, कपड्यावरती कुठे लागला तर हा एकदम उठून दिसतो. ह्याचा डाग ट्रान्सपरंट नाही आहे. एकदम हा डाग ह्या ग्लूचा जो डाग आहे तो एकदम उठून दिसतो. त्याच्यामुळे जर तुम्ही हा वापरत असाल तर केअरफुली याचा वापर करा. पण जर तुम्ही असं बीड वगैरे चिटकवण्यासाठी, स्टोन चेन चिटकवण्यासाठी वापर करत असाल तर काय होतं, ह्याने आपले जे बीड आहे त्याचं खालचं जे कोटिंग आहे ते डल होत जातं आणि त्याच्यामुळे आपल्या बीडची जी शाईन आहे, आपल्या स्टोन चेनची जी शाईन आहे ती निघून जाते. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही फॅब्रिक ग्ल्यूचाच वापर करा. त्याच्यानंतर इथे आहेत हे क्रिस्टल हँगिंगचे बीड. सो आपण आरीवर्कमध्ये लटकन कसे लावायचे हे सुद्धा शिकतो, हे सुद्धा शिकवलं जातं. सो त्यासाठी इथे आपल्याकडे मी क्रिस्टल बीड, गोल्डन क्रिस्टल बीड आहेत माझ्याकडे. सो तुम्हाला जे क्रिस्टल बीड आवडतील ते तुम्ही घेऊ शकता लटकन शिकण्यासाठी किंवा तुम्ही गोल्डन बीड किंवा राईस बीडने सुद्धा लटकन, सुंदर असं लटकन क्रिएट करू शकता. आणि इथे माझ्याकडे हे गोल्डन क्रिस्टल बीड आहे. सो जेव्हा आपण लटकन शिकण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला याचा वापर होतो. त्याच्यानंतर इथे आहे हा कटर आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे.
जेव्हा आपण चेन स्टिचला नॉट वगैरे मारतो किंवा आपलं जेव्हा वर्क कंप्लीट होतं फिनिशिंग वगैरे करून, तेव्हा आपल्याला आपला जो थ्रेड आहे तो कट करण्यासाठी वगैरे याचा वापर करू शकतो. किंवा जर तुमच्याकडे हा सीम रिपर नसेल तर नेट वगैरे कट करण्यासाठी तुम्ही कटरचा वापर करू शकता. सो कटरसुद्धा आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा आहे चिमटा. हा ऑप्शनल आहे. सो हा आहे चिमटा. जेव्हा आपण स्टोन किंवा बीड आपले जिथे ग्लू लावलेला आहे तेव्हा तिथे आपल्याला ते चिटकवायचे असतात. सो त्यासाठी आपण असं हे उचलून असं पटापट त्याच्यावरती घेऊन असं चिटकवू शकतो. समजा आता इथे मी ग्लू लावलं आहे, सो इथून मी असं पटकन उचलून इथे असं ठेवू शकते. म्हणजे इथे असं ठेवू शकतो, म्हणजे पटापट असे चिटकतात. सो त्यासाठी ह्या स्टोन चिमट्याचा वापर होतो. सो हा एकदम ऑप्शनल आहे चिमटा. तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता. सो हा आहे बीड वगैरे चिटकवण्याचा चिमटा. त्याच्यानंतर इथे आहे मेजरमेंट टेप. जेव्हा तुम्हाला ब्लाऊजवरती मार्किंग वगैरे करायचं असतं तेव्हा या मेजरमेंट टेपचा आपल्याला वापर होतो. कारण तेव्हा आपल्याला मेजरमेंट वगैरे टाकायचं असतं ब्लाऊजवरती परफेक्ट. स्टिच ब्लाऊजवरून आपण नॉर्मल आपल्या ब्लाऊज पीसवरती मेजरमेंट टाकतो. सो त्यासाठी आपल्याला या मेजरमेंट टेपचा उपयोग पडतो, कारण आपल्याला मेजरमेंट वगैरे घ्यायचं असतं त्यासाठी. आणि आपण मेजरमेंट घेतल्यानंतर आपण ह्या स्केलचा वापर करू शकतो. ह्याच्यापेक्षा मोठी स्केलचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. आपले जे मेजरमेंट घेतल्यानंतर जे आपले पॉईंट असतात ते चिटकवण्यासाठी वगैरे, म्हणजे ते पॉईंट जॉईंट वगैरे करण्यासाठी, स्ट्रेट लाईन काढण्यासाठी आपण स्केलचा वापर करतो. त्याच्यानंतर आता इथे आहेत आपले एम्ब्रॉयडरी थ्रेड. आपल्याला आरी वर्कमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क कसं केले जातं ते सुद्धा शिकवलं जातं. फ्रेंच नोट कशी मारायची, रनिंग स्टिच कसं करायचं, स्प्लिट स्टिच कसं करायचं, बॅक स्टिच कसं करायचं, हे सगळं आपल्याला आरी वर्कमध्ये शिकवलं जातं. किंवा आपले जे लीफ आहे ते एम्ब्रॉयडरीने फिल कसे करायचे, किंवा आपण सुंदर असं फूल क्रिएट केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एम्ब्रॉयडरीचा वापर करतो, थ्रेडचा. किंवा जर तुम्हाला ब्लाऊजवरती पायपिंग वगैरे करायची असेल तेव्हासुद्धा आपल्याला एम्ब्रॉयडरी थ्रेडचा वापर होतो. सो हे आहे 2 एम्ब्रॉयडरी थ्रेड. सो माझ्याकडे हे 2 शेड अवेलेबल आहे. सो स्टार्टिंगला आपल्याला एम्ब्रॉयडरी थ्रेडचा सुद्धा वापर होतो. एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे कसं करायचं, कसं शिकायचं त्यासाठी. सो एम्ब्रॉयडरी थ्रेडसाठी सुद्धा तुम्ही वेगळ्या निडलचा वापर करू शकता. सो एम्ब्रॉयडरी थ्रेडसाठी मी ह्या निडलचा वापर करते. आता ह्या निडलची साईज किती आहे मला लक्षात नाही आहे, पण ह्या निडलचा तुम्ही वापर करू शकता. आणि ह्या निडलचा वापर म्हणजे आता हा आपला एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे तो एकदम पातळ अशा लेअरचा असतो. आता तुम्हाला दिसतही नसेल एवढा पातळ आहे तो, आणि एकदम नाजूक असा तो थ्रेड असतो. सो आपल्याला ह्याचे एकूण 8 पदर घ्यायचे असतात. म्हणजे एकूण 8 वेळा आपल्याला हा थ्रेड घ्यायचा असतो, ज्याच्यामुळे तो एकदम स्ट्रॉंग होऊन जातो आणि एकदम छान जाड असा दिसतो त्यासाठी. सो तुम्ही ह्या निडलचा वापर करू शकता एम्ब्रॉयडरीचं वर्क करण्यासाठी. सो त्याच्यानंतर हा आहे आपला नॉर्मल सेविंग थ्रेड. सो नॉर्मल सेविंग थ्रेड कशासाठी, तर आपण जेव्हा लटकन वगैरे शिकतो आरी वर्कमध्ये, लटकन कसे बनवायचे, हँगिंग कसं करायचं, सो त्यासाठी आपल्याला नॉर्मल सेविंग थ्रेडचा वापर करतो. सो तुम्हाला नॉर्मल सेविंग थ्रेड नको असेल तर तुम्ही नायलॉन थ्रेडचा सुद्धा वापर करू शकता. लटकन क्रिएट करण्यासाठी आपण नायलॉन थ्रेडचा सुद्धा वापर करू शकतो. कारण नायलॉन थ्रेड हा खूप जास्त मजबूत असतो आणि अजिबातच तुटत नाही. आणि आपले जे मणी आहे ते सुद्धा एकदम परफेक्टली त्याच्यामध्ये लोड होतात आणि एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. सो त्यासाठी तुम्ही नायलॉन थ्रेडचा वापर करू शकता. पण जर तुम्हाला हँगिंग वगैरे करण्यासाठी, लटकन लावण्यासाठी नायलॉन थ्रेडचा वापर करायचा असेल तर तुम्हाला हा डबल धागा घ्यावा लागतो. डबल धागा म्हणजे 2 पदरी आपण बोलतो तसं 2 पदरी हा धागा घ्यायचा आहे. सिंगल घेतलात तर लटकन तुमचे एवढे टिकणार नाहीत. पण जर तुमचे लटकन लॉंग लास्टिंग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा डबल थ्रेड घेऊन ह्याने लटकन बनवू शकता. किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही हा नॉर्मल सेविंग थ्रेडने सुद्धा करू शकता. ह्याचं पण आपल्याला डबल धागाच घ्यायचा आहे, डबल पदरचा. तर तुम्ही लटकन करण्यासाठी सुद्धा ह्या नॉर्मल आपली जी
पातळ अशी निडल आहे, याचा वापर करू शकता. आणि याने फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. सो तुम्ही नायलॉन थ्रेडचा वापर करा. नायलॉन थ्रेडने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. आणि हा आपला जो जरी थ्रेड आहे ह्याने सुद्धा आपल्या ब्लाऊजवरती गोल्डन वर्क केल्यानंतर खूप सुंदर असा वर्क येतो. एकदम आपला जो ब्लाऊज आहे तो भरजरी टाईप दिसतो आणि एकदम असा भरलेला दिसतो. आणि हा गोल्डन शेड आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजवरती आपण गोल्डन जरी थ्रेडचा वापर केला तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा दिसतो. तर इथे आता नवीन आरीवर्क शिकणाऱ्यांसाठी आपल्या किटमध्ये, आरीवर्कच्या किटमध्ये कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल असायला हव्यात ते मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला काय नाव आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की हे मटेरियल आम्हाला कुठे मिळेल, कुठे अवेलेबल असेल. तर हे मटेरियल तुम्हाला तुमच्या लोकल शॉपमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्हाला हे मुंबईमध्ये भुलेश्वर म्हणून एक ठिकाण आहे, तिथेसुद्धा सुंदर अशा क्वालिटीमध्ये आपल्याला हे आरीवर्कचं मटेरियल मिळतं. सो आरीवर्क आपल्याला शिकण्याआधी आरीवर्कची रिंग आणि स्टँड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो आरीवर्कची रिंग आणि स्टँड हे जर आपल्याकडे असेल तर तुम्ही पूर्ण इझिली आरीवर्क शिकू शकता. सो स्टार्टिंगला तुमच्या किटमध्ये आरीवर्कची रिंग आणि आरीवर्कचं स्टँड असणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या मी तुम्हाला गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत हे मटेरियल आपल्या किटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि आरीवर्क शिकताना स्टार्टिंगला आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, जो सुती कपडा आपण म्हणतो. सो स्टार्टिंगला आपल्याला आरीवर्क शिकण्यासाठी सुती कपड्याचा वापर करायचा आहे. सो सुती कपड्यावरती आपण आरीवर्क शिकण्यासाठी घेतो. सो तुम्हाला स्टार्टिंगला आरी रिंग, आरी स्टँड, सुती कॉटन कपडा आणि त्याच्यानंतर हे जे मी इथे तुम्हाला मटेरियल दाखवलेलं आहे हे मटेरियल तुमच्या किटमध्ये असणं गरजेचं आहे. सो इथे मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशनसोबत सगळं काही सांगितलेलं आहे. सो हे मटेरियल तुम्हाला भुलेश्वरमध्ये सुद्धा मिळेल, चांगल्या क्वालिटीमध्ये आणि चांगल्या प्राईसमध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळेल. आणि जर तुम्ही आरीवर्क शिकल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊजवरती वर्क करायला घेतो तेव्हा त्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचे बीड वापरणं गरजेचं आहे. आणि आपली फिनिशिंगसुद्धा एकदम सुंदर असली पाहिजे, कारण तुमच्या बीडची क्वालिटी चांगली असेल आणि तुमचे कामाची फिनिशिंग चांगली असेल तर मग कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होतं, अजून आपल्याला ते ऑर्डर देतात. कारण त्यांना ब्लाऊजचं लूक छान वाटतं आणि जे आपण बीडची क्वालिटी यूज केलेली आहे ती क्वालिटीसुद्धा त्यांना चांगली वाटते. सो फिनिशिंग असेल तुमच्या ब्लाऊजला, चांगली क्वालिटी असेल तर तुम्हाला आणखीन ऑर्डर्स येतील. सो आपल्याला आरीवर्कमध्ये हेच सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं असतं की कस्टमरसोबत कसं कॉन्व्हर्सेशन करायचं, कसं बोलायचं. कस्टमरला प्रत्येक गोष्ट जी आपले रूल्स आहेत, ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या आधी सगळ्या क्लिअर करून सांगायच्या. त्याच्यानंतर तुमचा जो बजेट आहे, कस्टमरने जर कस्टमाइज वर्क सांगितलेलं असेल तर कस्टमाइज वर्कचे आपण जरा एक्स्ट्रा चार्जेस घेतो, कारण ते कस्टमाइज वर्क असतं आणि कस्टमाइज वर्क हे नेहमीच एक्सपेन्सिव्ह असतं. सो जर कस्टमाइज वर्क असेल तर आपण जरा जास्त पैसे चार्ज करतो. आणि लटकन वगैरे जर मोठ्या असतील तर त्यासाठीसुद्धा आपण जास्त पैसे चार्ज करतो. सो आता इथे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सो ब्लाऊजवरती चांगली क्वालिटी, चांगल्या बीडची क्वालिटी आणि फिनिशिंग जर तुम्ही दिली तर तुम्हाला ऑर्डर्स मिळतच राहतील आणि तुम्हाला कस्टमरसुद्धा तुमचे येतच राहतील. सो स्टार्टिंगला तुम्ही मस्त असं आरीवर्क शिकण्यासाठी घ्या. आरीवर्क हे एक खूप सुंदर असं बिझनेस आहे ज्याच्यामध्ये अप्स डाऊन येतातच. जर तुम्ही स्टार्टिंग असेल तुमची तर तुमचं जे आरीवर्कचं बिझनेस आहे तो ग्रो कसा करायचा हे आपल्या हातात असतं, की त्याला ग्रोथ कशी द्यायची, आपला बिझनेस कसा वाढवायचा, तो लोकांपर्यंत कसा पोचवायचा. आपण आरीवर्क करतो हे सगळ्यांपर्यंत कसं पोचवायचं हे आपल्या हातात असतं. सो तुम्ही त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता. तुम्ही इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती त्या व्हिडिओज अपलोड करू शकता. छोट्या छोट्या क्लिप्स जरी तुम्ही अपलोड केल्यात तरी तुमचा बिझनेस ग्रोथ होईल. फक्त क्वालिटी आणि फिनिशिंगमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. फिनिशिंग आणि आपल्या मटेरियलची क्वालिटी ही बेस्टच असली पाहिजे.
सो आता हे झालं आपलं आरी वर्कचं मटेरियल. सो इथे आरी वर्कमध्ये काय काय गोष्टी लागणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो मी खरं म्हणजे लाईव्ह व्हिडिओज करणार होते, लाईव्ह सेशनच घेणार होते, पण इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मला लाईव्ह सेशन घेता येत नाही आहे, ते जमत नाही आहे. सो त्याच्यामुळे मी अशी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला याच्यामध्ये काही क्वरीज असतील, काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्की विचारू शकता, कारण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वरीज असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. सो इथे स्टार्टिंगला आरी वर्कमध्ये शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्हीसुद्धा आरी वर्क शिकण्यासाठी तुमची आवड असेल तर मी आरी वर्कचं आता मटेरियल तर तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आपण आरी वर्कचे क्लासेस पण घेऊया. पूर्ण क्लासेस हे मराठीमध्ये असणार आहेत. सो ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी डेली आपले व्हिडिओज असतात. सो मी रोज आपले आरी वर्क रिलेट व्हिडिओज टाकत जाईन स्टार्टिंगपासून. सो मटेरियल दाखवल्यानंतर आता आपण पहिले चेन स्टिच पाहूयात ती कशी करायची. सो नेक्स्ट व्हिडिओ आपली जी येईल ती असेल चेन स्टिचवरती, जरी साईडने चेन स्टिच कशी करायची. मी तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. सो हे झाल्यानंतर आता नेक्स्ट व्हिडिओ आपली जरी थ्रेडवरती येईल. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ते नक्की विचारू शकता. तर आजपुरतं एवढंच, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.